पावसासंदर्भातल्या बातम्या पाहूयात। कोल्हापुरातील राधानगरी धरण हे 100% भरलेलं आहे। राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडलेले आहेत। धरणातून 7212 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 26 फुटांवर आहे। भोगावती आणि पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कोल्हापूरमधील राधानगरी धरण हे 100% भरलेलं आहे। राधानगरीचे 4 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। पंचगंगा नदीची पाणी पातळी यात वाढलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढलेला आहे। विशेषतः राधानगरी धरण क्षेत्रात मुसळधार असा पाऊस कोसळतोय आणि त्याचमुळे राधानगरी धरण आता 100% भरलेलं आहे। राधानगरी धरणाच्या 4 स्वयंचलित दरवाजे जे आहेत ते उघडले गेलेले आहेत आणि या सगळ्या दरवाजातून जवळपास 4000हून अधिक क्युसेकचा विसर्ग हा भोगावती नदीपात्रामध्ये आणि पर्यायाने पंचगंगा नदीपात्रामध्ये होतोय आणि त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील आता झपाट्याने वाढ होताना बघायला मिळते। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 26 फूटवर जाऊन पोहोचली आहे आणि जवळपास 31 बंधारे या सगळ्या जिल्ह्यातील आता पाण्याखाली गेल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे एकूणच धरण क्षेत्रात अजूनही पावसाचा जोर कायम आहे। राधानगरी धरणाचे आणखीनही काही दरवाजे आता पुढच्या काही वेळात उघडण्याची शक्यता आहे आणि त्यातून मोठा विसर्ग पंचगंगा नदीमध्ये होणार आहे। सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। रायगड जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसू शकतो। अंबा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। रायगड जिल्ह्याला प्रशासनाच्या वतीने आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्याच कारणास्तव आपण जर पाहिलं तर महाबळेश्वरला मुसळधार पाऊस पडलेला आहे आणि त्याच कारणास्तव महाडची सावित्री नदीने इशारा पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे। त्यामुळे महाडमधील सर्व शाळांना प्रशासनाच्या वतीने सुट्टी जी आहे ती जारी करण्यात आलेली आहे आणि त्याच पद्धतीमध्ये रोहाच्या कुंडलेका नदीने देखील इशारा पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे। नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। त्याच पद्धतीमध्ये आपण जर पाहिलं तर नागोठण्याच्या अंबा नदीची पाणी पातळीमध्ये देखील वाढ झालेली आहे। सध्याची पाणी पातळी 6.10 मीटरवरती पोहोचलेली आहे। पुढील काही 3 ते 4 तासांमध्ये मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता जी आहे ती प्रशासनाच्या वतीने वर्तवण्यात आलेली आहे। योगेश सावंतसह राज वैशंपायन, TV9 मराठी, रायगड। गोंदिया जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा रेड अलर्ट मिळालेला आहे। गोंदियातील शाळांना सुट्टी जाहीर झालेली आहे। अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। जिल्ह्यातील बेवार टोला प्रकल्प ओव्हरफ्लो झालेला आहे।